एका गावात एक भिकारी रोज रस्त्यावर बसून भीक मागायचा. एक दिवस राजा आपल्या सैनिकासह तिकडून जात होता. भिकाऱ्याने हात पुढे केले आणि म्हणाला, राजा साहेब, काहीतरी द्या मला. राजा थांबला आणि म्हणाला, आज मी तुला काहीच नाही देणार, उलट तू मला काहीतरी दे. भिकारी घाबरला आणि म्हणाला, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काय आहे? राजा हसून म्हणाला, जे तुझ्याकडे आहे त्यातून थोडं तरी दे. भिकारीने आपल्या पिशवीतून एक तांदळाचा दाना काढला आणि राजाला दिला. राजा शांतपणे तिथून निघून गेला. संध्याकाळी भिकारी घरी गेला. त्याने पिशवी रिकामी केली आणि पाहिलं त्यात एक लहानसा सोन्याचा दाना पडलेला. तो थक्क झाला आणि लगेच त्याला पश्चाताप झाला. अरे, जर मी एकाच ऐवजी सगळे तांदूळ दिले असते तर आज माझ्याकडे सगळं सोनं झालं असतं. या कथेचा अर्थ खूप खोल आहे मित्रांनो. आपण देण्यापासून घाबरतो, फक्त वेळ असो, प्रेम असो, मदत असो किंवा पैसा असो. पण लक्षात ठेव, जेव्हा तुम्ही देता ना, तेव्हा आयुष्य तुम्हाला त्याचं सोन्यात मोलाचं परत देतं. देणं म्हणजे गमावणं नाही, ते म्हणजे वाढवणं आहे. ज्याने देणं शिकलं त्याने जगण्याचा खरा अर्थ समजला. म्हणून पुढच्या वेळी तुम्हाला काही द्यायची संधी मिळाली ना, तर विचार करू नका, मनापासून द्या. कदाचित देव तुमचं सोनं तयार करत असेल. जर ही गोष्ट तुम्हाला भिडली असेल तर कमेंटमध्ये आय बिलीव्ह इन गिव्हिंग असं लिहा आणि या रीलला नक्की सेव्ह करून ठेवा, कारण तुम्हाला रोज आठवेल की देणं म्हणजे गमावणं नाही, ते म्हणजे आशीर्वाद मिळवणं आहे.